त्याला आता कोणता झाला माझ्या नंतर लक्षात आलं मग यांना फोन केला बरणी सुरेशच आहे असं बरणी सुरेशला फोन करू त्याला म्हणून बरणी ये पाटलांच आहे का हा समोर फोन करू का त्याचा आम्हाला विचारलं तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही शंकर पाटील खेमनर यांच्या शेतामध्ये खूप मोठा असा नागजातीचा साप निघलेला आहे तर नांगरट चालू आहे ती पोटी त्याला पकडून आता सुरक्षित आम्ही जंगलात सोडणार आहोत तर हे दादा सोनवणे दादा पूर्ण नाव का संदीप आमचे मित्र संदीप सोनवणे यांनी कॉल केला तर त्याला पकडून आता सुरक्षित आम्ही जंगलात सोडणार आहोत तर असे साप दिसले तर मारू नका जवळच्या सर्प मित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचाही जीव वाचेल वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा तर त्याला पकडता आणली का बरं तर सोनवणे दादा हे दोन दादा तुमचे नाव उन्मेष शिंदे एकनाथ बर्डे का एकनाथ बर्डे यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं आज खूप सुंदर अशा नागजातीच्या सापाला जीवनदान भेटलं तर तुम्ही पण साप वाचवा निसर्ग वाचवा तर पाहू शकता खूप ॲग्रेसिव्ह असा नागजातीचा साप आहे तर असा पकडण्याचा कोणीही प्रयत्न करू नका कारण त्याला ट्रेनिंग घ्यावं लागते तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो ते काहीतरी खाल्लेलं आहे काहीतरी खाल्लेलं आहे फणा निघा आला का हा चांगला मोठा आहे तुला का शेतून खायचं आहे का मला बसन बसन लवकर ये ना चप्पल जास्त ॲग्रेसिव्ह होती महिन्यात ना त्यांचं जुळणीचा महिना राहतो ना
पण मला ते एक रागीट असं होते. उमजत नाही त्याला जो निघून तो अर्धा त्यांनी ते गिळल्यामुळे तास थांबला होत आला तो तिथून हल्लाच नाही. नाही नाही ते तुम्हाला पाहिलं ना. आणि त्यांनी गिळलेलं होतं ना काहीतरी. नाही नाही जरी गिळेल नसतं ना एकदा माणसांना पाहिलं का ते मला काय लपण्याचा वाटलं प्रयत्न करतो. मला काठीवर असं नाही एखाद्या वेळेस त्याच्यामुळे त्याला पळता येत नसेल असा अंदाज आहे माझा. तो खतरनाक डोळा तो डोळा कसा दुनिया